तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती। तुम्ही आज घेऊन आलेला आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट। तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी आज काही बाजार समितीचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा। तर सर्वप्रथम आपण अशा काही 10 बाजार समितीचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर सर्वप्रथम सांगू इच्छितो की या बाजारभावाच्या माध्यमातून आपण कापूस बाजारभाव सध्याच्या स्थितीला काय बाजारभाव आहे ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। तर सर्वप्रथम आपण काही बाजार समित्या तुमच्यापर्यंत मी सादर करणार आहे। तर अकोला, हिमायतनगर, सावनेर, मारेगाव, उमरखेड, मनवत, हिंगणघाट, अमरावती, सोनपेठ, पुलगाव अशा 10 बाजार समितीचे बाजारभाव आपण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आज आपण अकोला बाजार समितीचे बाजारभाव पाहणार आहोत। तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्यापर्यंत जर व्हिडिओ आला असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच आम्ही नवीन काही शेतकऱ्यांसाठी बाजारभाव घेऊन येत राहू। तर सर्वप्रथम आपण पाहू अकोला बाजार समितीचे बाजारभाव जर पाहायला गेलं तर 6,750 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 7,011 रुपये प्रति क्विंटल इतका अकोला बाजार समितीमध्ये कापसाला भाव मिळतो आहे। तर समोर आपण हिमायतनगर या बाजार समितीचे बाजारभाव जर पाहायला गेलं तर हिमायतनगर बाजार समितीमध्ये 6,400 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 6,500 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे। तर समोर आपण सावनेर या बाजार समितीचे सुद्धा बाजारभाव पाहणार आहोत। सावनेर बाजार समितीचे बाजारभाव जर पाहायला गेलं तर 6,650 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 6,650 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे। तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला असेल तर नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा फायदा होईल। तुमचा कापूस विक्री असेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळू शकतं किंवा तुम्ही येणाऱ्या भाववाढीची प्रतीक्षासुद्धा करू शकता। तर समोर आपण मारेगाव या बाजार समितीचे सुद्धा बाजारभाव पाहणार आहोत। मारेगाव बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर मारेगाव बाजार समितीमध्ये 6,650 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर इतकाच 6,650 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे। तर समोर आपण उमरेड या बाजार समितीसुद्धा भाव पाहणार आहोत। उमरेड बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर 6,300 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 6,640 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे। तर समोर आपण हिंगणघाट या बाजार समितीचे सुद्धा बाजारभाव पाहणार आहोत। तर हिंगणघाट बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर 6,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 6,925 रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतो आहे। तर हिंगणघाटसुद्धा बाजार समितीमध्ये सुद्धा जर शेतकऱ्यांना चांगलं प्रॉफिट मिळवायचं असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून भाववाढी संदर्भात मी सुद्धा व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा फायदा होईल। तर समोर आपण अमरावती बाजार समितीचे बाजारभावसुद्धा पाहणार आहोत। अमरावती बाजार समितीचे भाव जर पाहायला गेलं तर 6,600 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 6,650 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे। तर समोर आपण सोनपेठ या बाजार समितीचे सुद्धा भाव पाहणार आहोत। सोनपेठ बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर 4,900 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 6,800 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे। तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे तुमचा कापूस विक्री असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की तुमचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकते, जेणेकरून मी हे जे अपडेट डेली या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो। जेणेकरून जर भावामध्ये फेरबदल झाले तर मी नक्कीच दुसऱ्याच दिवशी एक व्हिडिओ घेऊन शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट देत असतो। तर समोर आपण पुलगाव बाजार समितीचे जर बाजारभाव पाहायला गेलं तर पुलगाव बाजार समितीमध्ये 6,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 6,921 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे। तर शेतकऱ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून कापूस बाजारभाव, हळद बाजारभाव किंवा सोयाबीन बाजारभाव, इतर सर्व पिकांचे बाजारभाव या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये माहिती देत असतो। त्यामुळे नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।